सीना नदीला आलेल्या महापुरामुळे केवड, उंदरगाव, वाकव त्याचबरोबर सीन, दारफळ ही गावं जलमय झालेली आहेत आणि या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत। नागरिकांसह पशुप्राण्यांचे हाल सुरू आहेत। नदीपात्रातील विसर्गामध्ये आणखी वाढ होत असल्यामुळे अनेक कुटुंबांचा बाहेरील संपर्क होत नाहीये। मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी शासनाकडे तत्काळ मदतीची मागणी केलेली आहे। स्थलांतर प्रक्रिया सुरू असून अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहेत। दरम्यान पंचक्रोशीतील नागरिकांनी पूरग्रस्तांना स्वयंस्फूर्तीने अन्न पाणी पुरवठा सुरू केलेला आहे, पण परिस्थिती बिकट होत असल्यामुळे अधिकृत मदतीची गरज असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। सोलापूरच्या माढा तालुक्यामधील सीना दारफळ या गावाला सीना नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे। गावातील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे। या गावाशेजारील बरड वस्ती इथं जवळपास 110 लोक हे पुराच्या पाण्यामध्ये असणाऱ्या घरांमध्ये अडकलेले आहेत। दरम्यान सर्वांनी सुखरूप बाहेर काढण्यासाठी 40 जवानांची तुकडी ही लोकांची सुटका करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। गोरेंनी पुराची पाहणी करत पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे। महापूर आलेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर माढा तालुक्यातील जे दारफळ गाव आहे हे आता सध्या पाण्याखाली आहेत। सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री माझ्याबरोबर आता त्यांनी पाहणी केली आहे, ते माझ्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, काय सांगाल की आज तुम्ही पूर परिस्थितीचा दौरा करताय? पूर परिस्थिती तर गंभीर आहे। आपण पाहताय आता पाणी समोर दिसते, धोक्याच्या पातळीच्या खूपच वरती पाणी आहे आणि जवळजवळ अनेक गावांना या पाण्यानं वेढा घातलेला आहे। अनेक वाड्या वस्त्या पाण्यामध्ये आहेत। अनेक लोक कालपासून आपण बघतोय 2 दिवसापासून खूप लोक त्या ठिकाणी अडकलेली होती। अनेक लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढलेलं आहे। काल रात्रीपासून NDRFची टीम काम करते, त्यांनी खूप लोकांना सुरक्षित स्थळी आणलेलं आहे। कालच माझी मुख्यमंत्री मोदयांशी रात्री चर्चा झाली। मुख्यमंत्री मोदी प्रशासनाकडूनही माहिती घेत आहेत आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना मदत करायची तर भावना 200% आहे, पण पहिलं प्राधान्य जे आहे ते लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, लोकांना जीव वाचवणं याला प्राधान्य आहे। त्यानंतर जी मदत लागेल शेतकरी बांधवांना करण्यासाठी ते सरकार नक्की करेल। सध्या आपण बघितलं तर ना भवतो ना भविष्य, आत्ता एवढं कधीही पाणी पुराचं आलेलं नव्हतं। एवढं आज सीना नदीनं रुद्ररूप धरलं आहे आणि आत्ता देखील हे पाणी त्या ठिकाणी बरीच लोक अडकलेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि ती आज लोक सुरक्षित करणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आणि त्यासाठी मी असेल, आमची सर्व टीम असेल, पालकमंत्री महोदय असतील, सर्व प्रशासन त्या ठिकाणी आम्ही सर्व एफर्ट्स घेतोय। पण एकंदरीत पाहिलं तर या पद्धतीने आता रेस्क्यू करून लोकांना बाहेर काढणं यालाच प्राधान्य दिलं जात आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, दारफळ, माढा। भीमेच्या खोऱ्यात परत असलेल्या पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आलाय। नदीपात्रातील पुंडलिका मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। चंद्रभागा नदीपात्रावरती असलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली गेलेला आहे। 2 महिन्यामध्ये सलग 4थ्यांदा चंद्रभागा नदीला महापूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।